अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। नमस्कार, मी शुभांगी पाटील। महामीडिया 24 मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या हेडलाईन्स। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींची बोलणी फिसकटली। मित्रपक्षांसोबत जाणार असल्याचा अजितदादांना निरोप दिला। अंकुश काकडे यांची माहिती, तर अंतिम निर्णय अजित पवार यांचाच। सुनील तटकरे अजूनही आशावादी। पुणे महानगरपालिकेचा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला। उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस प्रत्येकी 50 जागा लढणार। उर्वरित जागा मित्रपक्षांना देण्यावरती एकमत। वसई विरारमध्ये मनसे भव्याच्या शिट्टी या चिन्हावरती लढणार, तर ठाकरेंची शिवसेना वसई विरारमध्ये स्वबळावरती लढणार। मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून मलिकांच्या घरामधल्या तब्बल 3 जणांना उमेदवारी। नवाब मलिकांचे भाऊ कप्तान मलिक, बहीण सैदा आणि कप्तान यांच्या सुनेला देखील तिकीट। मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप शिवसेनेचे 200 जागांवरती एकमत राहिलेल्या 27 जागांबद्दलचा निर्णय बैठकीमध्ये होणार। जवळपास 10 ते 15 जागांवरती उमेदवारांची देवाणघेवाण होण्याची शक्यता। मुंबई महानगरपालिकेसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा एकला चलो रेचा नारा। मुंबई महानगरपालिकेमध्ये किती जागा लढणार 30 डिसेंबरला जाहीर करू, सुनील तटकरे यांची माहिती। 2 जानेवारीच्या नंतर ठाकरे बंधूंच्या महापालिका निवडणुकीसाठी एकत्रित सभा होणार। मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि मीरा भाईंदरमध्ये संयुक्त सभा। कुख्यात गुंड बंडू आंदेकरने पुणे महानगरपालिकेसाठी भरला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज। प्रभाग क्रमांक 24 मधून लढणार। आंदेकरांमुळे इतर उमेदवारांची पोलिसांकडून अडवणूक। खोपोलीमध्ये हत्या झालेल्या काळोखे कुटुंबियांची एकनाथ शिंदेंनी घेतली भेट। हारजीत होत असते, कोणाचा जीव घेणं ही विकृती, शिंदेंचं वक्तव्य। फास्ट ट्रॅक वरती खटला चालवण्याचा दिला आश्वासन। खोपोलीमध्ये नगरसेविकेच्या पतीच्या हत्येवरून राजकारण तापलं। विरोधकांच्या हत्या तटकरेंच्या सांगण्यावरून महेंद्र थोरवे यांचा गंभीर आरोप, तर गंभीर प्रकरणामध्ये राजकारण नको, तटकरे यांचं उत्तर। महामीडिया 24 न्यूज चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका।